दीनानाथ रुग्णालयानं गरीब रुग्णांचा 30 कोटींचा निधी वापरला नसल्याची सूत्रांची माहिती, सरकारला सादर केलेल्या अहवालात ठपका। बदलापूर सारखी घटना घडण्याची वाट पाहणार का? हायकोर्टाचा राज्य सरकारला संतप्त सवाल। समिती अहवालावर निर्णय न घेतल्यामुळे कोर्टाचा सवाल। कामराचं गाणं अपलोड करणाऱ्यांवर कारवाई नको, सूडबुद्धीनं कुणावर सुद्धा कारवाई करू नका, मुंबई हायकोर्टाची स्पष्टोक्ती। मुंबईमध्ये आजपासून पाणी पुरवठा करणारे टँकर्स बंद। गृहनिर्माण सोसायटीज, झोपडपट्ट्या, रुग्णालयं आणि मॉल्समध्ये पाणी टंचाईची भीती। सरकारच्या जाचकटींमुळे टँकर चालकांचा निर्णय। नवी मुंबई आणि पनवेलमध्ये काही भागांमध्ये आज पाणीबाणी। मोरबे धरणाच्या पाईपलाईनची दुरुस्ती, गळती रोखण्यासाठी पाणी पुरवठा बंद राहणार। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। शक्तीपीठ महामार्ग म्हणजे भ्रष्टाचाराचं स्कॅन्डल। 27,000 एकर जमीन हडपण्याचा सरकारचा डाव। शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा सरकारवर हल्लाबोल। अमेरिकेनं बहुतांश देशांवरील टॅरिफ 90 दिवस थांबवलं। जागतिक आयातींवर 10% कर कायम। चीनी आयातींवरील कराचा दर 125% वाढवला।